रोहित कोकाटेजी आणि चित्तरंजन गिरी. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात. आज आपण गाणं लॉन्च करणारच आहोत, पण आता टीजर पाहिलं आणि आम्हाला एक थोडीशी छोटीशी कल्पना आली की नेमकं काय घडतंय किंवा कुठल्या घटना असू शकतात. पण मला आता विचारायचं हे आहे की मला वाटतं आपण सगळे एकत्र पहिल्यांदा काम करताय ऍज अ कोआर्टिस्ट शशांक सर आणि सो तुम्हा चौघांसाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? कोआर्टिस्ट म्हणून सगळे तुम्ही पहिल्यांदाच एकत्र आलात. धन्यवाद. रमेशने जेव्हा पहिल्यांदा सांगितलं ना की असा असा चित्रपट करतो आहे, तर मला असं वाटलं की यार हे हॉरर आणि या पद्धतीचं नको यार काहीतरी करायला. म्हणून मी त्याला पहिल्यांदा म्हटलं तर नको यार, आपण नको करायला. तो मला म्हटलं गोष्ट ऐका आणि मग नाही म्हणा, गोष्ट ऐका आणि मग नाही म्हणा, जर नाही आवडलं तर नका करू. मी गोष्ट ऐकली आणि म्हटलं चल कधीपासून शूट आहे सांग, आपण करूया. मग कोण कोण काम करत आहे, मग त्यांनी सांगितलं की अरे पूजा सावंत आहेत, त्याच्यानंतर रोहित आहे, भारत गणेशपुरे आहे, ओंकार आहे, कमलाकर आहे, अंशुमन आहे. आणि ह्या सगळ्यांबरोबर यांना खूप खूप दिवस मी यांना टेलिव्हिजनवरती बघत होतो. अंशुमन असेल काय किंवा कमलाकर असेल काय, आणि या लोकांबरोबर काम करायचं होतं, कारण तशी ऍक्टर म्हणून त्यांची दहशत आहे. मग ते ज्या पद्धतीनं कामं करतात ना, ते काय आपण एंटरटेनर आहेत ते. आणि तिथं गेल्यानंतर आहेत ना ते मॅजिक करतात काहीतरी तुमच्यावरती, आणि मला आहे ना ते मॅजिक भुरळ पाडणार होतं की ह्यांच्याबरोबर काम करायला पाहिजे. ते काय करतात ना तिथे हे बघायचं होतं मला. आणि माझ्यासाठी ती ट्रीट होती की त्यांच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी शिकणं ही माझ्यासाठी ट्रीट होती की ही काय पद्धतीनं काम करते. की त्या तिथे म्हणजे आम्ही शनी शिंगणापूर आणि नगरच्या जवळचं काय हाँगकाँग ना, काय गाव कांगोणी हिंगोळी, बरोबर आहे ना हाँगकाँग त्या बोलताना. तर तिथे शूट करत होतो. पावसाने भयंकर राडा घातलेला होता, तिथे जाणं येणं मुश्किल झालेलं होतं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळेजण शूट करत होते तिथे. पण ही ज्या पद्धतीने काम करत होती ना की ज्या ठामपणाने उभं राहून की नाही हे करायचं आहे. बरं आमचं लवकर पॅकअप व्हायचं, ही पहाटे यायची 2, 2:30, 3 वाजता. कधी आली? 3 वाजता आली. सकाळी 6ला गेलेली पण असायची शूटला, परत 7 वाजता परत निघालेली असायची. अत्यंत डेडिकेशन ह्या मुलीने काम केलंय तिथे आणि फारच चांगलं केलंय काम. आणि मला वाटतं की आपल्याला ते पडद्यावरती बघायलाही मिळेल. चित्तरंजन गिरींबरोबर पण काम पूर्वी एक आम्ही केली होती, भोजपुरी फिल्म केली होती आम्ही एकत्र. त्यावेळेला आम्ही कधीतरी एकदा एकत्र होतो. रोहितला मी ऍक्टर म्हणून खूप दिवसांपासून ओळखतो आणि त्याचं काम मला अत्यंत आवडतं काम. त्यामुळे या सगळ्यांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी ट्रीट होती. आणि खूप सारे नवीन ऍक्टर्स पण होते याच्यामध्ये. आणि नवीन ऍक्टर बरोबर असं म्हणतात ना की अनुभवी ऍक्टर बरोबर काम करताना नवीन ऍक्टरला प्रेशर येतं. तर मला जर विचाराल तर हे एक्झॅक्ट उलट आहे. कारण तो अनप्रेडिक्टेबल असतो, तो काय करणार आहे हे मला माहितच नसतं. त्यामुळं सिनियर ऍक्टर किंवा खूप दिवस काम केलेला ऍक्टर हा जास्त घाबरलेला असतो की नवीन ऍक्टर बरोबर काम करताना. पण त्या नवीन लोकांनी पण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांनाच सांभाळून घेतलं असं मी म्हणेन. आणि मजा आली काम करताना 100%. क्या बात है सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सिनेमा प्रदर्शित होईल आणि नक्कीच यशस्वी होईल. यानंतर मी रोहितजी यांच्याकडे वळते. सरांनी सांगितलं तसं हा एक्सपिरियन्स तेवढाच अडचणींचा किंवा या सगळ्यातून उभं राहून काम करण्याचा होता का? म्हणजे नैसर्गिक कुठल्याही अडचणींमध्ये देखील? हो नक्कीच. मी सगळ्यात पहिल्यांदा रमेश सरांनी, आमचे निर्माते यांचे आभार मानतो की मला इतक्या सुंदर सिनेमामध्ये काम करण्याची संधी मिळाली. शशांक सर बोलले त्याप्रमाणे आमचं जे शेड्यूल होतं ते वनगोमध्ये होणार होतं ऍक्च्युली. पण पाऊस इतका प्रचंड होता मध्यंतरी मराठवाडा आणि नगर नाशिक भागात जो काही पाऊस पडला, म्हणजे अक्षरशः शूटिंग आम्हाला थांबावं लागलं. आम्ही शूटिंग थांबवलं आणि परत काही दिवसानंतर परत आम्हाला म्हणजे परत सुरू करावं लागलं. पण खूप मजेशीर होतं एकूणात. आणि काही काही सिक्वेन्स आम्ही, तो एक सीन होता जो आमचा एक सीन आहे पार्टीमधला, खूप इम्पॉर्टंट सीन होता तो माझ्यासाठी फिल्ममध्ये. आणि त्या दिवशी पाऊस, इतका पाऊस होता की म्हणजे एकमेकांचं ऐकू पण येत नव्हतं. पण तशाही आम्ही कंडिशनमध्ये तो सीन कसा प्रॉपर शूट करता येईल याच्याकडे लक्ष दिलं. आणि तो सीन आहे होपफुली झालाय बरोबर, व्यवस्थित झालाय. पण मजा आली एकूणात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जसं की शशांक सर आहेत, पूजा आणि मी सोबत पूर्वी काम केलंय बळी सिनेमामध्ये. पण बाकीचे शशांक सरांना मी खूप आधीपासून बघतोय, मी भेटलो पण आम्ही काम नव्हते झालं. परत चित्तरंजन गिरी आहेत, ओंकार आहेत, ओंकार भोजने, अंशुमन सर आहेत. त्यांचं काम मला
पर्सनली खूप आवडतं. ह्यांना खूप म्हणजे टीव्हीवर बघतो, सिनेमामध्ये बघतो. शशांक सरांबद्दल खूप गोष्टी ऐकल्यात, खूप म्हणजे त्यांचं अफाट नॉलेज आहे फिल्मबद्दल, ऍक्टिंगबद्दल. तर मला यांच्या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली, एकत्र सीन करायला मिळाले. याचा खूप आनंद आहे, खूप गोष्टी शिकता आल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं शशांक सर म्हणले की हॉरर फिल्म नाही ही, खूप महत्वाची घटना घडली होती महाराष्ट्र राज्यामध्ये. त्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्याच्यामुळं एक विशेष कौतुक आहे ह्या, म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला ही फिल्म करायचा, हे खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि अशा फिल्ममध्ये काम करायला मिळालं यासाठी मी खूप भाग्यवान समजतो. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. गिरीश सर, मला कल्पना आहे गेल्या वेळेलाही तुम्ही सांगितलं होतं सिनेमा बघा, पण तरी देखील आज आपण सिनेमाच्या खूप जवळ पोहोचतोय, रिलीजच्या अगदी जवळ येऊन पोहोचलेलो आहोत, तर काय सांगाल? खूप छान वाटतंय. आणि रमेश जी ने जिस तरह से काम किया है ना, बहुत अच्छी टीम बनाई है. खूप छान टीम आहे ते. तुम्ही 17 तारखेला सिनेमा बघा. थँक्यू सो मच. नंतर कळेल काय आहे यामध्ये. थँक्यू.